कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी ची जो स्वाध्याय आहे 1.2 तो आज आपण घेऊन येणार आहोत. तर 2027च्या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत तर ते आपण चालू केलेले आहेत. तर त्या घटकातील पहिला घटक आपला झालेला आहे, स्वाध्याय 1.2 आपण घेऊन येत आहोत. चला चालू करूया. तर पहिला प्रश्न बघा. ह्या प्रश्नाचं जे बेसिक आहे तर ते आपण आपल्या ॲप्लिकेशनवर टाकलेलं आहे. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्यावर आहे पहिले बेसिक आणि यूट्यूबवर हा व्हिडिओ आपला अपलोड होत आहे. तर चला बघूया काय आहे. 500 या रोमन संख्ये 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसं लिहाल? आता बघा, रोमन संख्या चिन्ह मी पहिल्यापासून दाखवतो. 7 रोमन संख्या शिकायचे तर आपल्याला. पहिलं रोमन संख्या आहे आय, दुसरं आहे व्ही, तिसरं आहे एक्स. आय व्ही एक्स एल सी डी एम. बघा, आय व्ही एक्स एल सी डी एम असं लक्षात ठेवा. एल सी डी तर काय आपला घरचा टीव्ही असतो एल सी डी, त्याच्यामुळे हा लक्षात राहील. आय व्ही एक्स पण सोपं आहे, शेवटी एम असतं. आता प्रत्येक चिन्हाची किंमत बघूया. ही 1 आणि मग ही 5, मग ही 10, ही 50. 50 झाल्यावर मग ही किती येईल? 100. मग ही किंमत येईल 500 आणि मग येईल 1000. तर ह्या किमती आहेत बघा. आयची किंमत 1, व्ही ची किंमत 5, एक्स ची किंमत 10, एल ची किंमत 50, सी ची किंमत 100, डी ची 500 आणि एम ची 1000. आणि यांपासून आपल्याला नंबर सिस्टीम बनवायची असते, ते रोमन संख्या नंबर सिस्टीम. तर यामध्ये आपल्याला 500 ची किंमत विचारली, तर 500 ची किंमत काय आहे? डी. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? तर परत लिहूया आपण. आय व्ही एक्स एल इथपर्यंत लिहूया. आता आय ची किंमत किती आहे? 1, व्ही ची किंमत 5, एक्स ची 10 आणि एल ची 50. तर ह्या 55 ची फोड मला करायची आहे, तर ती मला ह्यांच्या स्वरूपात करायची आहे. मग ह्यांच्यामध्ये कोणते कोणते, म्हणजे आपण समजूया की माझ्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे. ही नाणी आहेत समजा, ही नाणी आणि नोटा आहेत. तर मला 55 रुपये मी कसे बनवू शकतो? मोठ्यात मोठे नाणे घेऊन. तर 50 ची एक नोट लागेल मला आणि 5 रुपयाचं एक नाणं. अशा पद्धतीने 55 रुपये बनवेल. मग 50 ला काय घेईल? एल. आणि 5 ला काय घेईल? व्ही. एल व्ही पर्याय क्रमांक 2 माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. पुढे बघा, सी सी एक्स आय एक्स ह्याची किंमत किती? आता खूपच सोपं आहे बघा. आय व्ही एक्स एल सी डी एम. आय ची किंमत 1, व्ही ची 5, एक्स ची 10, एल ची 50, सी ची 100, डी ची 500 आणि एम ची 1000. अशा किमती आहेत त्या. आता सी 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 एक्स आय एक्स. आता सी ची किंमत किती आली? सी ची किंमत 100. ह्या सी ची किंमत, ह्या सी ची किंमत 100, ह्या एक्स ची किंमत, ह्या एक्स ची किंमत 10 आणि हे आय एक्स आहे. बघा, आय एक्स तर याची किंमत आहे 9. ह्या सर्वांची बेरीज करूया आपण. 100 100 200 आणि 219. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, एक्स आय व्ही. एक्स किती आलं? 10. आय व्ही ची किंमत असते 4. 10 आणि 4 किती झालं? हे 14. इथं लिहिलं मी 14. सी ची किंमत किती असते? 100. एक्स एक्स आय. एक्स म्हणजे 10 आणि 10 20 आणि 1 21 अधिक 5 आणि 2 7. म्हणजे ही संपूर्ण संख्येची किंमत आली. आता बेरीज करूया. 100 आणि 14, 114 आणि 7, 121. 121 वजा 21. उत्तर काय येईल? 100. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 47 वजा 10. बघा, 47 मधून 10 गेलं, उत्तर किती आलं? 37. हे वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? आता 37 लिहिताना मला काय करावं लागेल? 30 अधिक 5 अधिक 1 अधिक 1. कारण की असं का लिहिलं मी? तर आय ची किंमत 1 आहे, व्ही ची 5 आहे, एक्स ची 10 आहे, एल ची 50 आहे. आता मला ह्या 3 चिन्हामध्येच हे सगळं बसतंय, कारण की 50 तर मोठी संख्या झाली 37 पेक्षा. मग 30 साठी काय येईल? 3 वेळा एक्स. 5 साठी काय येईल? व्ही. आणि 2 साठी 2.
तर एक्स 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 व्ही आय आय पर्याय क्रमांक 1 माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? आता चुकीची जोडी बघा. 4 ला 4 करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. 6 करेक्ट आहे. 15 15 कसं लिहू आपण? 10 अधिक 5, 10 आलं एक्स, 5 आलं व्ही. एक्स व्ही येईल. व्ही कधी पण बघा, जे रिपीट होतात ना अंक, रोमन संख्या चिन्हात लक्षात घ्या, जे आपण अंक लिहितोय, तर आय 3 वेळा येऊ शकतो, एक्स 3 वेळा येऊ शकतो, सी 3 वेळा येऊ शकतो, एम 3 वेळा येऊ शकतो. पण तुम्हाला व्ही कधीच 3 वेळा दिसणार नाही, एल कधीच 3 वेळा दिसणार नाही, एलच्या पुढे एल येत नाही, एम आणि डीच्या पुढे डी येत नाही. म्हणजे हे तर काय म्हणू शकतो की जे 1, 10, 100, 1000 आहेत, तर तेच एकाच्या पुढे एक लिहू शकतो आपण, दुसरा कोणताही अंक लिहू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं व्ही एल डी हे एकमेकासमोर येऊ शकत नाहीत, रिपीट होऊ शकत नाहीत. तर हे व्ही व्ही रिपीट होऊ शकत नाही, म्हणून हे कॅन्सल होईल, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीची जोडी ओळखायची आहे, 3 उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. बघा, इथं उतरता क्रम म्हणलाय. उतरता क्रम बघा, आय व्ही एक्स एल सी डी एम हा उतरता क्रम आहे. सॉरी, आपल्याला हा चढता क्रम आहे, चढता क्रम आहे. आता उतरता क्रम काय येईल? उतरत्या क्रमात एम पहिल्यांदा येईल, एम पहिल्यांदा येईल, मग डी येईल, एल डी सी एल एक्स व्ही. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, एम भागिले डी गुणाकार कोणाशी? सी शी. आता एम ची किंमत किती आहे? एम ची किंमत आहे 1000. डी ची किंमत किती आहे? डी ची किंमत आहे 500. सी ची किंमत आहे 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 ची दुप्पट 10. 2 आणि 100 चा गुणाकार किती आला? 200. 200 म्हणजे काय येईल? सी सी. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 9. आता घड्याळात 9:15 वाजले आहेत. आता 9:15 कसे वाजतात बघा. 9:15 म्हणजे इथं मिनिट काटा कशावर असतो? 9 वर असतो. 9:15 वाजले आहेत, 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर येईल? बघा, 10 मिनिटानंतर तो कशावर येईल? 11 वर येईल. तर 11 म्हणजे काय असतं? एक्स आय. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा, सभागृहातील एका रांगेत, इथं रांगेत पाहिजे होतं, एका रांगेत. आता हा नंबर किती आहे? 10, 10, 20, 20 आणि 7, 27. 27 पासून 50 आणि 10, 60, 60 आणि 6, 66. ठीक आहे, 66 पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या रांगेत एकूण असणे किती? आता हे काढताना 66 मधून लगेच 27 वजा करू नका, हे पकडायचं आहे, हे सीट पकडायचं आहे, म्हणजे 27च्या आधीची सीट वजा करा, म्हणजे 26 सीट वजा करावे लागतील. तर इथं किती येईल? 40. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, एम वजा डी भागिले एल. एम ची किंमत किती आहे? 1000. डी ची किंमत किती आहे? डी ची किंमत आहे 500 आणि एल ची किंमत आहे 50. पहिल्यांदा भागाकार होईल, 5 दुणे 10, 1000 मधून 10 कमी झालं, किती आलं उत्तर? 990. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा, एक्स व्ही आय आय. एक्स ची किंमत आहे 10 आणि याची 7, हे झालं 17, अधिक हे असतं 9, हे असतं 4 आणि हे आहे 100. 17 आणि 9 किती झालं? 26. 26 मधून 4 गेलं, 22 आणि हे परत अधिक 100. 22 आणि 100, 122. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. 2.5 लाख. 2.5 लाख ही देवनागरी. देवनागरीमध्ये कशी लिहूया आपण? अशी लिहूया आपण. ठीक आहे, देवनागरीमध्ये. पर्याय क्रमांक 4. इथं लगेच मुलं आंतरराष्ट्रीय मध्ये लिहून रिकामे होतात. आंतरराष्ट्रीय मध्ये इथं 2.5 लाख कुठं नाहीच आहे. 2.5 लाख फक्त एका पर्यायात आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता ही संख्या बघा,
3,85,879 या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक एकक दशक शतक हजार हजारावर किती 5 आहे. 5 स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असं लिहूया. बघा किती म्हणजे तिसरे चौथीचे प्रश्न आहेत. 8वीला 7वीला विचारतायत. बघा 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहिल. आता इथं बघा 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते आणि सम पाहिजे तर 1 2 3 4 5 6 7 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा गुरुस्मृती विद्यालयात 2,200 हा 2,250 विद्यार्थी शिकत आहेत. तर आंतरराष्ट्रीय मध्ये लिहायचे आंतरराष्ट्रीय पर्याय क्रमांक 4. हे प्रश्न आधी इयत्ता 5वी साठी होते. जे विद्यार्थी आता 7वीला आलेत त्यांनी 5वी मध्ये हे प्रश्न सोडवले असतील. बघा 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत. 2 कसली संख्या ही समय. दुसरी कसली संख्या आहे 2 ही संख्या ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. विषम संख्या आहे का नाही. जोड मूळ संख्या 2 मध्ये नसते. त्रिकोणी संख्या 2 नाही म्हणजे उत्तर काय येईल मूळ संख्या पर्याय क्रमांक 4. फक्त 2 वरून उत्तर निघालं. पुढच्या संख्या पण बघा सगळे मूळ संख्या आहेत. पुढील प्रश्न बघूया. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता त्रिकोणी संख्या थोडस तुम्हाला बेसिक सांगतो आणि मग आपण घेऊया. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय. 1 ही पहिली त्रिकोणी संख्या म्हणजेच काय की मी असा डॉट काढला तर इथं असा त्रिकोण बनवता येतो मला. बघा हा एक डॉट काढला तर असा त्रिकोण बनवता आला मला. एक परफेक्ट काय म्हणू शकतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल काढता आला मला. इक्विलॅटरल ट्रायंगल काढता आला 1 ला. आता समजा मी 2 सर्कल घेतले तर इथं आयत बनल पण हा बनणार नाही त्रिकोण बनणार नाही. तर त्रिकोणासाठी मी इथं अजून एक असा सर्कल घेतला तर बघा असा हा त्रिकोण बनला. ठीक आहे. म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या काय आली 3. त्याच्या पुढे बघा 1 2 3 1 2 आणि 1. बघा अजून एक त्रिकोण बनला. बरोबर आहे. मग इथं किती आले गोल 1 2 3 4 5 6 गोल आले. मग तसेच आपण गोल वाढवत गेलो 1 2 3 4 गोल खाली वरती 3 त्याच्यावरती 2 त्याच्यावरती 1. बघा त्रिकोण बनला. किती गोल आहेत 10. तर ह्या अशा असतात त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या मिळवायच्या कशा त्रिकोणी संख्या काढायच्या कशा. बघा खूप सोप्या त्रिकोणी संख्या. तर ह्या त्रिकोणी संख्या आता आपण बघूया त्रिकोणी संख्या कशा काढायच्या. मला सांगा इथं किती गोल आहे खाली एकच आहे ही पहिली त्रिकोणी संख्या. इथं किती गोल आहेत खाली 2 गोल आहेत. ही दुसरी त्रिकोणी संख्या. ही 2 नंबर त्रिकोणी संख्या. ही कितवी त्रिकोणी संख्या आहे तिसरी. ही कितवी त्रिकोणी संख्या आहे चौथी. म्हणजे हे जे मी पहिला नंबर दिलाय दुसरा नंबर तिसरा नंबर चौथा नंबर पुढे असेल 5वा नंबर 6वा 7वा 8वा 9वा 10वा जे काही नंबर असतील तर त्या नंबर मध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी ही त्रिकोणी संख्या लिहिली आपण. तर हा 2 काय असतो त्याचा पाया. 1 काय आला ह्याचा पाया. 3 काय पाया. 4 काय पाया. म्हणजे पहिला तर आपल्याला पाया कळला पाहिजे. पाया म्हणजे कितव्या नंबरची त्रिकोणी संख्या. पाया म्हणजेच काय त्रिकोणी संख्या कितव्या नंबरची आहे. त्रिकोणी संख्येचा नंबर म्हणजे पाया. म्हणजे कितव्या नंबरचे तर मला 5व्या नंबरची त्रिकोणी संख्या काढायची. तर खाली किती वर्तुळ येतील 5 येतील. मला समजा 6व्या नंबरची त्रिकोणी संख्या काढायची तर खाली किती सर्कल येतील 1 2 3 4 5 6. आता बघा वर इथं किती येतील 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1. हे झाले त्रिकोण 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1 हा झाला त्रिकोण. तर अशा पद्धतीने तो त्रिकोण तयार होतोय. मग आता ह्या पायावरून मला त्रिकोणी संख्या कोणती पण कशी शोधता येते. खूपच सोपं आहे. बघा इथं एक आहे इथं 2 आहे 1 आणि 2 म्हणजे पाया जर 2 असेल तर आपण काय करायचं 1 आणि 2 ची बेरीज करायचं. उत्तर किती आलं 3.
पाया समजा 3 आहे तर मला काय करावं लागेल, एक इथं किती 2 आहेत, इथं 3, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3, म्हणजे 3 अंकापर्यंतची बेरीज करावं लागेल. पाया 4 आहे तर हे काय करावं लागेल, 1 हे 2 हे 3 हे 4, मला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ह्या अंकांची बेरीज करावं लागेल. ती येईल माझी 10. आता पाया समजा 5 आहे तर काय करावं लागेल, 1 2 3 4 5, 1 ते 5 पर्यंतची बेरीज. मग मी तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. तो काय होता, समजा पाया 2 आहे तर मी काय करणार, 2च्या पुढची संख्या घेणार 3 आणि त्याला 2 ने भागणार, 2/6 उत्तर आलं 3. समजा पाया 3 आहे तर मी काय करणार, 3च्या पुढची संख्या घेणार, 3×12 भागिले 2, उत्तर किती आलं 6, आणि हे पण 6, दोन्ही कसं आहे सेम आहे. तुम्ही कोणती पण टेक्निक यूज करा, ही वाली किंवा ही वाली, दोन्ही टेक्निकने उत्तर येणारच आहे. आता बघा पाया किती आहे 4, तर 4च्या पुढची संख्या 5 भागिले 2, 20 भागिले 2, उत्तर किती आलं 10. मग इथं पाया किती आहे 5, 5च्या पुढची संख्या 6 भागिले 2, 30 भागिले 2, उत्तर किती आलं 15. इथं पाया किती आहे, इथं पाया आहे 6, 6च्या पुढची संख्या 7, 6 7 42, 42 भागिले 2, उत्तर किती आलं 21. तर अशा पद्धतीने आपण ते प्रश्नांची उत्तर काढू शकतो. ठीक आहे. आता हा तर झाला पाया. आता पायानंतर पण काय असतं, तर बघा त्रिकोणी संख्या आपण 1 ते 100 पर्यंतचे लिहूया. पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, 1 3 6 10 15 21 28 36 45. 45 नंतर काय आहे, इथं 45च लिहू आपण, म्हणजे इथं सिक्वेन्स कंप्लीट करता येईल. 55 66 78 91 105 120. तर हा सिक्वेन्स आपण कितीही वाढवू शकतो. आता बघा त्रिकोणी संख्यामध्ये जो फरक असतो, कितीच फरक आहे 2चा, याच्यानंतरचा कितीच फरक आहे 3चा, त्याच्यानंतर 4चा 5चा 6चा 7चा 8चा 9चा, त्याच्यानंतर कितीच फरक आहे 10चा, हा फरक कितीचा आहे 11 12 13 14 15, म्हणजे असे फरक आहेत. ठीक आहे, असे फरक आहेत. आता मला सांगा हा जो फरक आहे तो कशातला आहे, 2 नंबरची त्रिकोणी संख्या व 1 नंबरची त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या यातील फरक किती आला, यातील फरक आला 2. मोठी संख्या घ्यायची, मोठी संख्या. आता बघा इथं 2 नंबरची त्रिकोणी संख्या आणि 3 नंबरची त्रिकोणी संख्या यातील फरक किती आहे 3. आता मी अजून पुढे जातो. आता बघा त्रिकोणी संख्या आपण वेगळ्या कलरने लिहूया. बघा ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो, काय की 16वी त्रिकोणी संख्या वजा 15वी त्रिकोणी संख्या. सॉरी ही तर चूक झाली आपली एक, आपण ही 9वी झाल्यावर ही पण 9वीची ती 45 परत 9वी येते. हा 45 काय आली 9वीच आली, 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे. आता प्रश्न थोडासा बदलूया. बघा 15वी त्रिकोणी संख्या आणि 14वी त्रिकोणी संख्या यातील फरक किती आहे, यातील फरक आहे 15. म्हणजे जी मोठी त्रिकोणी संख्या आहे तेवढाच फरक असतो. म्हणजे ह्या दोन्हीतला फरक किती आला, मोठी त्रिकोणी संख्या. तसा प्रश्न आहे का, हो आहे की. बघा प्रश्न कोणता आहे, बघा हा वाला. इथं प्रश्न काय म्हणलंय, 9व्या व 10व्या त्रिकोणी संख्यांची बेरीज विचारली. बेरीज बघूया आपण आता. हा बघा 11व्या व 12व्या त्रिकोणी संख्यामधील फरक किती. मग यामध्ये उत्तर काय येईल माझं, मोठी वाली संख्या 12वी, उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. एवढं सोपं आहे ते. आता पुढे बघूया आपण. आता 2 त्रिकोणी संख्या लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज काय असते,
लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज असते वर्गसंख्या. बघा कसं असते, 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15, 21, 28, 36. लगतच्या कोणत्या पण दोन त्रिकोणी संख्या घ्या, 1 आणि 3, याची बेरीज किती आली? 4. ती काय? वर्गसंख्या. ते वर्गसंख्या. 3 आणि 6 बेरीज किती आली? 9. ती काय आहे? वर्गसंख्या. 6 आणि 10 16 वर्गसंख्या. 10 आणि 15 25 वर्गसंख्या. 15 आणि 21 36 वर्गसंख्या. 21 आणि 28 49 वर्गसंख्या. 28 आणि 36 64 वर्गसंख्या. आता यामध्ये अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे काय, की मी जर 4चं वर्गमूळ काढलं तर ते काय आलं? 2. म्हणजे ही पुढची संख्या मिळते मला. 9चं वर्गमूळ काढलं तर तिसरी त्रिकोणी संख्या मिळते. 16चं वर्गमूळ काढलं तर चौथी त्रिकोणी संख्या मिळते. 25चं वर्गमूळ काढलं तर 5वी त्रिकोणी संख्या मिळते. 36चं वर्गमूळ काढलं तर 6वी त्रिकोणी संख्या मिळते. मग समजून घ्या की ही 6 नंबरची त्रिकोणी संख्या आणि 5 नंबरची त्रिकोणी संख्या यांची बेरीज काय असणार आहे? तर ती 6चा वर्ग असणार आहे. कसं? आता बघून घ्या, मी काय म्हणतोय ते बघा. मला असं विचारलं की एक पहिली व दुसरी त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? त्रिकोणी संख्यांची बेरीज. आता वजाबाकी बघितली आपण, बेरीज किती बघायची. आता मला सांगा, पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे, यांची बेरीज आली 4. 4 काय आहे? तर 2चा वर्ग पण 4 असतो. 2चा वर्ग पण 4 असतो, म्हणजे 2चा वर्गच करू ना आपण. आता प्रश्न थोडासा बदला बघा. तिसरी त्रिकोणी संख्या, दुसरी त्रिकोणी संख्या, दुसरी त्रिकोणी संख्या दुसरी त्रिकोणी संख्या आणि तिसरी त्रिकोणी संख्या, तिसरी त्रिकोणी संख्या यांची बेरीज किती? बघा, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे, तिसरी त्रिकोणी संख्या 6 आहे. उत्तर आलं 9. आणि 3चा वर्ग पण काय आला? 9. म्हणजेच मला काय करायचंय की समजा मला प्रश्न विचारला 10वी त्रिकोणी संख्या आणि 11वी त्रिकोणी संख्या यांची बेरीज, तर मी काय करणार? 11चा वर्ग. मी फक्त 11चा वर्ग करणार, माझं उत्तर येऊन जाईल. मग असा प्रश्न आहे का? आहे. बघा काय म्हणलंय की इथं बघा, 9व्या व 10व्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? मी काय करणार? फक्त 10चा वर्ग करणार. 10चा वर्ग काय आला? 100. एवढं सोपं आहे. आता पुढे, आता मला कोणती पण त्रिकोणी संख्या विचारली. समजा मला असं विचारलं की 20वी त्रिकोणी संख्या किती? 20वी त्रिकोणी संख्या, 20वी त्रिकोणी संख्या. तर मी काय करणार? 20 आणि 21चा गुणाकार करणार, त्याला 2ने भागणार. 20 आणि 21चा गुणाकार भागिले 2, बघा भाग जाईल, उत्तर येईल 210. म्हणजे 20वी त्रिकोणी संख्या किती आली? 210. मग मी कोणती पण त्रिकोणी संख्या सहज काढू शकतोय. मग बघा इथं प्रश्न आहे, 15वी त्रिकोणी संख्या किती? मी काय करायला पाहिजे? 15 आणि 16चा गुणाकार भागिले 2. 2ने 16ला भाग जाईल, 8 येईल. 15 आणि 8चा गुणाकार किती आला? 120. अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही त्रिकोणी संख्या काढू शकता लगेच. पुढे प्रश्न बघा. आता 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा, मी त्रिकोणी संख्या लिहितो. 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे. 15, 21, 28, 36, 45, 55, 66. आता इथपर्यंत ठीक आहे. 10 ही पहिली त्रिकोणी, ही पहिली, तर ही दुसरी, ही तिसरी, तर ही चौथी. 28 ही चौथी त्रिकोणी संख्या येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 18 झाला, 19 झाला. मागचे राहिलेत का काय प्रश्न? बघूया. बघा नाहीत. 19 झाला, 20 झालेला आहे, 21 पण झालाय, आणि शेवटचा 210 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता याची टेक्निक लक्षात घ्या, याची टेक्निक लक्षात घ्या. कसं काढायचं? काय करायचं की 210 ची दुप्पट करायची. 210 ची दुप्पट करायची. ती किती आली? ती आली 420.
ठीक आहे, 210 ची दुप्पट केली आपण. आता असं आपण काढलं की 20वी त्रिकोणी संख्या आलता आपलं. तर आता 420 आलं. 420 च्या आधीची 420 च्या आधीची वर्गसंख्या काय आहे? 420 च्या आधीची वर्गसंख्या आहे 400. 400 चे वर्गमूळ किती आलं? 20. आपलं उत्तर काय आलं? 20. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवर हे जे स्कॉलरशिपचे स्वाध्याय आहेत तर सगळे स्वाध्याय सोडवून दिलेले आहेत. बेसिक पासून सांगितलेलं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता ह्याचे दोन्ही विषयाचे स्वाध्याय सगळे अवेलेबल आहेत. एकूण जर आपण म्हणलं 32 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत आपले गणिताचे? 32 चॅप्टर. 32 चॅप्टरचे जवळपास 80 प्लस स्वाध्याय आहेत. सर्व स्वाध्याय युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरील हे सगळे स्वाध्याय तुम्ही ते काय तुमची फी असेल ती फी भरून तुम्ही बघू शकता. तर अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच प्रश्नांसाठी युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हा चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.